उद्योजक माननीय श्री मिलिंददादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक बालाजी ग्रुप विटा। प्रवासी बागेत आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह, सर्वत्र खळबळ। पंधरवड्यापूर्वी खुनाचा अंदाज। शिराळा रोडवर एका पुलाखाली बेवारस प्रवासी बागेत पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला आहे। पंधरवड्यापूर्वी हा खून झाला असावा असा अंदाज आहे। प्राथमिक तपासामध्ये हा मृतदेह पुरुषाचा असावा अशी पोलिसांनी माहिती दिली। मृतदेहास गळ्याभोवती व शरीरास नायलॉनच्या दोरीने बांधल्याचे आढळले आहे। हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच उत्तरीय तपासणी करण्यात आली। श्वान पथक व ठसे तज्ञांनीही घटनास्थळीच पाचारण करून माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला। हा खून 15 दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता असल्याने पोलिसांसमोर या खुनाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आहे। काल सायंकाळी पुलाच्या परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती निनावी दूरध्वनीद्वारे शिराळा पोलिसांना मिळाली। तातडीने पोलिसांनी या ठिकाणी पाहणी केली असता एका बॅगेमध्ये सतरंजीमध्ये गुंडाळलेला पूर्ण कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला। मृतदेहास गळ्याभोवती व शरीरास नायलॉनच्या दोरीने बांधल्याचे आढळले आहे। या मृतदेहाची कवटी हाडे शिल्लक होती। तातडीने श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले। मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळी डॉक्टर जुबेर मोमेन, डॉक्टर अनिरुद्ध काकडे, डॉक्टर योगिता माने यांनी उत्तरीय तपासणी केली। कोल्हापूर परिक्षेत्र अधिकारी सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर, विभागीय पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या। श्वान त्याच ठिकाणी घुटमळला तसेच ठसे तज्ञांना काही संशयास्पद माहिती मिळाली नाही। पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यातून बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे। मृतदेहाच्या अंगात पांढरा टी-शर्ट, कमरेला पंचरंगी दोरा आढळून आला। मृतदेहाचे अवशेष तपासणीस पाठवले आहेत। या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले।